नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा युनिट 1 ने दिवसाढवळ्या झालेल्या 70 लाख रुपयांच्या खळबळजनक दरोडा प्रकरणी महिलेसह 4 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 82,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, ज्यामध्ये 55,10,000 रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली सरकारी लाल निळ्या दिव्यांची एक सोनेरी इनोवा कार, रिव्हॉल्वर सारखे एक शस्त्र, MP5 रायफल सारखी दिसणारी एक बंदूक, बनावट सरकारी ओळखपत्रे, बनावट रेल्वे पास आणि विविध सरकारी विभागांचे बनावट रबर स्टॅम्प यांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जुलै 2026 रोजी दिंडोरी रोडवरील पंचवटी परिसरात सरकारी दिवे लावलेल्या एका इनोव्हा कारमधून 2 पुरुष आणि 1 महिला आले होते। पोलीस अधिकारी असल्याचं भासून त्यांनी तक्रारदाराला बंदुकीचा धाक दाखवून गाडीत बसण्यास भाग पाडले आणि त्यांच्या बॅगेतून 70 लाख रुपये रोख आणि एक मोबाईल फोन चोरला। त्यानंतर त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि मुंबई पुणे महामार्गावर सोडून ते पळून गेले। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटची 7 विशेष पथके तयार करण्यात आली। तांत्रिक विश्लेषण, मानवी स्रोत आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला एका आरोपीची ओळख पटवली। त्यानंतर त्यांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन, मुंबई, जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरात छापे टाकले, ज्यामुळे 4ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलिसांना संशय आहे की या टोळीने बनावट सरकारी कागद, ओळखपत्रे, रेल्वे पास आणि नकली शिक्के वापरून इतर राज्यांमध्ये अनेक गुन्हे केले आहे। या टोळीचे बळी ठरलेल्या कोणालाही पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे। उमाशंकर प्रेमशंकर वर्मा, वर्ष 40, राहणार उत्तर प्रदेश, सुजित कुमार राजकिशोर दुबे, राहणार झारखंड, निलेश अशोक पाका, राहणार वसई महाराष्ट्र, संगीता हंसराज अहिरे, राहणार कोणार्क नगर नाशिक, मूळची जळगाव यांना यात अटक करण्यात आली आहे। गुन्हे शाखा युनिट 1च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे। नाशिक शहरात दिनांक 8/7/2026 रोजी 2 अनोळखी इसम व 1 महिला यांनी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिंडोरी रोड परिसरामध्ये एका इनोवा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता आणि पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल असा जबरदस्तीने हिसकावून घेतला होता। एक रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता। तर त्याच वेळेस फिर्यादीस ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ वगैरे करण्यात आली होती। तर फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 375/2026, BNS कलम 140(3), 309(4), 318(4), 352, 351, 2(3), 3(5) आणि आर्म्स ऍक्ट 325 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता। अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता की बंदुकीचा धाक दाखवून आणि फिर्यादीस लुटण्यात आलं होतं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी तत्काळ गुन्हे शाखेला या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले। त्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके, गुन्हे शाखेचे DCP श्री किरण चव्हाण यांच्या आदेशानुसार युनिट 1 चे श्री PI श्री अंचल मुदगल व त्यांची टीम PSI श्री चेतन श्रीवंत, PSI श्री दत्तात्रय पोटे, रमेश शेख या सर्वांनी टेक्निकल अनालिसिस, आपलं ह्युमन इंटेलिजन्स आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे अनालिसिस करून आणि धागेदोरे संपूर्ण एकत्र करून सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस याच्या आधारे आणि याची पुराव्याची गुन्ह्याची साखळी जोडून एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला। त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होती। तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे। याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगढ़, उत्तर प्रदेश, सुजित कुमार राजकिशोर दुबे वय 32, राहणार मोतीनगर, सिंदरी, जिल्हा धनबाद, झारखंड, निलेश अशोक पक्का वय 27, महाकाली मंदिर समोर, नागे बंदर, वसई आणि 1 महिला संगीता हंसराज अहिरे, राहणार कोणार्क नगर, नाशिक, मूळची ही जळगावची आहे। अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे। आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोवा कार,
रिव्हॉल्वर सदृश एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश एक शस्त्र, जे MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे, तिचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जे फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं. तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास यशस्वी करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण मध्ये PSI श्रीवंत, हेड कॉन्स्टेबल महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ व मुक्तार शेख वेषांतर करून आरोपी ताब्यात घेणारे अतिशय स्किलफुली हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे. त्यात हे वेषांतर करून ताब्यात घेणारे PSI श्री पोटे, पोलीस हवालदार विशाल काटे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, पोलीस अंमलदार राम बर्डे, गोरक्ष साबळे, सुनील भोसले, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले आणि चालक पोलीस हवालदार सुखराम पवार आणि मुश्रीफ शेख यांनी हे वेषांतर करून आरोपींचा शोध घेण्यास मदत केलेली आहे. मुद्देमाल रिकव्हरी जे आपल्याला जवळपास 82 लाखाचा मुद्देमाल रिकव्हर झाला, यामध्ये PSI रमेश शेख, पोलीस हवालदार विशाल देवरे, नाझिम खान पठाण आणि महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे. सायबर जे महत्वाचं तपास पथक होतं, यामध्ये API श्री विश्वास चव्हाणके, समीर चंद्रमोरे, दीपक दिवटे, धनंजय शिंदे, कैलास चव्हाण. गोपनीय माहिती इंटेलिजन्स जे पथक होतं, योगीराज गायकवाड, अमोल कोष्टी, शर्मिला कोकणी आणि लीला सुकटे. रेकी करणारं पथक होतं प्रवीण वाघमारे, मनोज डोंगरे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, रवींद्र आढाव, प्रदीप मजदे, समाधान पवार आणि QRT चे जे PSI चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम, या सर्वांची उल्लेखनीय कामगिरीमुळे आणि कार्यवाहीमुळे, एकंदरीत संपूर्ण कोऑर्डिनेशनमुळे हा अतिशय महत्वाचा, संवेदनशील आणि गंभीर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे. संकलन विभाग, AB न्यूज, नाशिक.